एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। हापूवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये ड्रेनेज मंजूर असताना अर्धवट अवस्थेत। हापूवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये ड्रेनेजचे काम अर्धवट अवस्थेत आहे। तसेच गेली 2 वर्षे या भागात ड्रेनेज, अर्धवट रस्ते, घरोघरी रस्त्यावरचे घाणीचे पाणी घरात जाते। घाणीमुळे मच्छर असे अनेक समस्यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये विळखा घातला आहे, असे तेथील रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या भागात शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। सदरच्या घाण पाण्यामुळे सर्वत्र ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे। सदरील संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी सदरच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे, असे तेथील नागरिकांनी व्यक्त केले। मनपाच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष नागेश अण्णा गेजगे यांच्या अध्यक्षतेखाली मनपावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असे आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष यांनी सांगितले। या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा युवक अध्यक्ष या वारंवार अधिकाऱ्यांना मी तक्रार करूनही इकडं दुर्लक्ष केलेलं आहे। या ठिकाणी मी समक्ष भेटून आणि फोनवरही ही करून सुद्धा त्यांनी वापवस्ती लक्ष दिले नाहीत। असले रोग, डेंग्यू, मलेरिया आता नवीन आल्या जिल्हा अधिकारी कलेक्टरनं ही केलेलं आहे, मंजूर केलेला आहे। त्या ठिकाणी ह्या आल्यामुळे ना लोकांचे दुर्लक्ष, शाळेला जाणाऱ्या लेकरांचीही त्रास होत आहे। या ठिकाणी मी बोलतो नाही, या अधिकारी जिल्हा आयुक्त मॅडमला माझी विनंती आहे, ती लवकरात लवकर काम व्हावं असं त्यांना मी विनंती करतो। नाहीतर नाही आंदोलन ही नाही तर कामाचा सुरुवात नाही केली, मी आंदोलन महापालिकेच्या इथं आंदोलन करीन असं बोलतो। हापूवस्ती देगाव नाका राहणार। खूप दिवस झाले इथं 6 महिने झाले इकडे कोणी येत नाही। ड्रेनेजची लाईन फुटलेले आहेत, पाणी वाहतं, पाणी नद्यासारखं वाहतं, घरामध्ये सर्वांच्या पाण्या गेलेल्या आहेत। माझा पण मुलगा परवा पाण्यामध्ये येऊन पडलेला आहे, त्याला 6 टाके पडलेले आहेत। मुलं खूप इथले आजारी पडायला लागलेत, खूपच त्रास व्हायला लागले आम्हाला पाण्यापासून। कोणीही जे साहेब येतात ते बघून जातात। आळ्या वगैरे, शेपटाच्या आळ्या वगैरे आमच्या घरामध्ये घुसायला लागल्यात, यायला लागल्यात आणि त्याच्यामुळं सर्वजणच इथले आजारी पडायला लागलेत। एवढे ताप वगैरे येऊन काही पण त्यांना त्रास व्हायला लागला। प्रशासन अधिकारी इकडे काहीच लक्ष देत नाही। जे साहेब लोक येतात ते बघून जातात, 2 दिवसांनी काम करू म्हणतात, पण कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाहीये, कोणीच येत नाहीये इकडे। असंच ते दुर्व्यवस्था झालेली आहे सगळी आमच्या एरियाची, कोणीही लक्ष देत नाहीत व्यवस्थित। नमस्कार, माझं नाव शीतल विनोद सातपुते आहे। मी हापूवस्तीमध्ये राहते आणि हापूवस्तीमध्ये 1-2 वर्ष झालं इथं ड्रेनेज लाईन केल्यापासून आमच्या घरामध्ये पाणी शिरवणं 2-3-1 वर्षभर आम्ही पाणी भरत राहिलो आणि नंतर आम्हाला 30-40 हजार रुपये खर्च करून त्याला भर टाकून घेतलं। पाणी भिंती पाडून सगळं भिंतीमध्ये पाणी शिरून सगळं घर पडण्यास आलं होतं। मग आम्ही कर्ज तेवढा करून घर नीट केलं, तरी पण अजून पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे व्यवस्थित। आणि रोडवर पण भरपूर पाणी, सगळं मुलं बाळ पडायला लागले तर शेजाऱ्यांना सगळ्यांना त्रास व्हायला लागला इथं। आणि आता सगळं वेगवेगळे रोग निघायला लागले तर GPS आता नवीन रोग निघाला आहे, त्याच्यामुळे पण अजून ते पाण्यामुळे काय सगळ्यांना त्रास झाल्यानंतर मग आम्ही कुणाच पडे न्याय मागायचं सांगा। ह्या पाण्याची कोणच दाद घेतली नाही। किती वेळा 5-6 वेळा जाऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये पण ते डफरिंग चौकामध्ये झोनमध्ये पण हे दिलं, पत्र दिलं, निवेदन देऊन पण त्यांनी काही लक्ष दिलेले नाही। महापालिकेला गरज